श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या सुंदर अशा आलेल्या अनुभवांमध्ये. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण जरी करत असला तरी देखील स्वामींची कृपा व्हायला उशीर लागत नाही. प्रत्येक अनुभवामध्ये खूप काही शिकायला देखील भेटत असते. आणि जेव्हा स्वामींचे अनुभव येतात ना, तर भाग्य असावे लागते स्वामींचे अनुभव येण्यासाठी. कारण जेव्हा जेव्हा स्वामींची साथ भेटते ती अनमोल असते. आणि असाच नेमका आजचा देखील अनुभव आहे. एका ताईंनी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जीव घेणा प्रसंग आला. आणि त्यातून स्वामींनी त्या ताईंना कसे बाहेर काढले हेच आजच्या या अनुभवातून तुम्हा सर्वांना पाहायला भेटणार आहे. खूप काही लोक म्हणतात की निगेटिव्ह शक्ती नसते, भूत प्रेत असं काहीही नसतं. परंतु जेव्हा ते एखाद्यावरती हावी होत असताना तेव्हा खूप काही संकटांचा सामना करावा लागतो. कधी कधी तर जीवावर बेतण्यासारखे देखील संकटे येत असतात. कारण ती जी शक्ती असते ती खरोखरच खूप भयानक भयावह असते. कधी कधी मृत्यूच्या दारात देखील ओढून घेऊन जात असते किंवा स्वतःबरोबर देखील घेऊन जायला मागे पुढे पाहत नाही एवढे मोठे संकट येत असते. आणि नेमका असाच आजचा अनुभव देखील आहे. आजचा अनुभव एका चंद्रप्रभा या ताईंचा आहे. आणि त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींचा चमत्कार कसा झाला, कसा त्यांच्यावर निगेटिव्हिटीचा हमला झाला. चला तर मग सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी चंद्रप्रभा. माझ्या आयुष्यात खरोखरच खूप असे वादळ होते किंवा खूप समाधान होतं असं काही सुद्धा नव्हते. माझे आयुष्य हे सुखी समाधानी चाललेलं होतं. परंतु प्रत्येकाची इच्छा ही वेगवेगळी असते. तशीच माझी इच्छा देखील होती. मला माझ्या आयुष्यात जॉब करायचा होता. स्वतःच्या पायावरती उभं राहायचं होतं आणि हीच माझी इच्छा होती. आणि नेहमी एखादी इच्छा जर मनामध्ये असेल तर त्या दिशेने प्रयत्न करायला देखील हरकत नसते. आणि तसेच माझे देखील प्रयत्न होते. मला माझा स्वतःच्या हिमतीवरती जॉब करायचा होता आणि त्यासाठीच माझं शिक्षण देखील चालू होतं. लग्न झाल्यानंतर खूप स्त्रियांना घरातील कामे करूनच प्रत्येक गोष्ट ही करावी लागत असते. म्हणजे जर एखादीला एखादे स्वप्न जर पूर्ण करायचे असेल तर नेहमी घरातील सर्व कामे आवरूनच तिला स्वतःच्या स्वप्नांसाठी कष्ट करावं लागतं. आणि तसंच माझ्या बाबतीत देखील झालं होतं. मी सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत माझ्या घरातील कामं वगैरे आवरायची आणि माझ्या घरातील कामं आवरून झाली की मी अभ्यासाला बसायचे. त्याचबरोबर मला पहाटे पहाटे अभ्यास करायला देखील खूप आवडायचा. त्यामुळे मी नेहमी 4चा गजर लावायचे आणि 4 वाजता उठून अभ्यासाला बसायचे. परंतु माझ्या मनामध्ये एवढी दृढ शक्ती होती की जेव्हा मी 4 वाजता जर उठले ना अभ्यास करायला तर पुन्हा 6 वाजेपर्यंत मी कंटिन्यू अभ्यासच करत राहायचे. मला कोणत्याही प्रकारे अभ्यास करताना कंटाळा देखील येत नव्हता. अशी माझी परिस्थिती होती. कारण माझ्या मनातील जी इच्छाशक्ती होती ती तेवढी दृढ होती. परंतु माझा कोणत्याही देवाची मी भक्ती करत होती किंवा कोणत्या देवावर माझा विश्वास होता असं काही सुद्धा नव्हते. परंतु मी असेच खूप दिवस प्रयत्न करत होते जॉबसाठी आणि शिकत देखील होते. परंतु सारख्या परीक्षा द्याव्या लागायच्या. एकदा सुद्धा माझा नंबर येईना जॉबसाठी. तेव्हा मला एका माझ्या मैत्रिणीने सांगितले की मी श्री स्वामी समर्थांची जमेल त्या पद्धतीने भक्ती करते, तू देखील कर. कदाचित त्या स्वामींच्या कृपेमध्ये तुला जॉब भेटेल असं तिनं मला सांगितलं. आणि त्यानंतर तिनं मला स्वामींची सेवा कशी करायची त्याबद्दल सांगितलं. तिनं सांगितलं की स्वामींचं स्वामी चरित्र सारामृत हे देखील ग्रंथ आहे, हा वाचला तरी चालतो. किंवा स्वामींचा तारक मंत्र आहे तो म्हटलं तरीही चालतं. किंवा श्री स्वामी समर्थ हा त्यांचं नामस्मरण मंत्र आहे हे म्हटलं तरी देखील चालतं. आणि त्या सर्व सेवा तिने सांगितल्यानंतर माझ्या मनामध्ये मी जेव्हा तारक मंत्र ऐकलं ना मला एवढा आवडला की मी ठरवलं की आता आजपासून आपण फक्त
तारक मंत्र म्हणायचा आणि मला तो तारक मंत्र एवढा आवडला, त्यामुळे मी बाकी कोणतीही सेवा न करता मी तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली. आणि जेव्हा जेव्हा मी तारक मंत्र म्हणायचे ना, तेव्हा माझ्या मनाला खूप समाधान वाटायचं, खूप सुख वाटायचं. माझ्याकडे काही स्वामींचा फोटो किंवा स्वामींचं खूप काही मूर्ती वगैरे असं होतं काहीच नव्हतं. माझ्या मैत्रिणीने मला सांगितल्यानंतर मी एक छोटासा स्वामींचा फोटो घरामध्ये आणला आणि तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली. आणि अगदी 3च दिवस झाले होते मी स्वामींचा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करून. आणि तिसऱ्याच दिवशी आमच्या शेजारच्या घरी कसली तरी पूजा होती आणि त्यांनी मला आमंत्रण दिलं की जेवण करायला ये. त्यानंतर मला माहीत नव्हतं कसली पूजा आहे, काय आहे, काहीसुद्धा त्याविषयी माहिती नव्हतं. आणि त्यानंतर संध्याकाळी मी त्यांच्या घरी जसं त्यांनी आमंत्रण दिलं होतं त्या पद्धतीने मी जेवायला गेले. तिथे गेल्यानंतर मला वाटलं की खूप काही लोक तिथं जेवायला आले असतील, परंतु पाहते तर काय तिथे दुसरे कोणीही नव्हते. मी एकटी जेवणासाठी होते. त्यावेळेस मी त्यांना विचारलं, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही आणि मला म्हणाले की जेवण करून घे. आणि मी देखील तिथे जेवायला बसले. जेवण वगैरे खूप छान केलेलं होतं. मला देखील खूप आवडलं. परंतु ती पूजा वगैरे काहीसुद्धा तिथं दिसत नव्हतं. त्यांना मी विचारलं की तुमची जी आज कसली पूजा होती तर ती कुठे आहे? मला त्याच्या पाया वगैरे पडायचं आहे. तर ते बोलले की ती पूजा आम्ही आवरून ठेवलेली आहे. आता फक्त तू जेवण कर. त्यानंतर मी जेवण वगैरे केलं आणि त्यांनी मला सांगितलं की जो तुझ्या घरच्यांना जरी घेऊन जायचं असेल तर तू घेऊन जाऊ शकतेस. तू आज स्वयंपाक करू नकोस. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मला आमच्या जवळचीच होती म्हणजे शेजारचीच होती. त्यामुळे आम्हाला त्याच्याविषयी काहीच वेगळेपणा वाटला नाही. तर मी घरच्यांसाठी देखील बांधून आणलं. पण त्या दिवशी नेमकं माझ्या घरच्यांनी जेवायला नकार दिला. कारण त्यांनी मी तिकडे गेल्यानंतरच काहीतरी अगोदर खाल्लेलं होतं. त्यामुळे ते बोलले की आम्हाला नको जेवायला, आम्ही खाल्लेलं आहे, आम्हाला भूक नाही. मग मी एकटीच जेवलेली होती. आणि त्यानंतर मी जेवण वगैरे झालं. संध्याकाळी छान गप्पा वगैरे मारल्या आणि मला दररोजप्रमाणे पहाटे उठायची सवय होती 4 वाजता अभ्यास करण्यासाठी. मग संध्याकाळी झोपले आणि पहाटे 4 वाजता मी अभ्यासासाठी उठले. आणि मी जेव्हा उठून अभ्यासाला बसते ना, तर तेव्हा माझा उत्साह हा खूप वेगळ्याच प्रकारचा असतो. आणि त्या दिवशी देखील खूप आनंद वाटत होता. मी स्वामींच्या सेवेत म्हणजे तारक मंत्र वगैरे म्हणजे माझा अभ्यास झाला की 6च्या पुढे मी देवपूजा वगैरे करायची आणि मग स्वामींचा तारक मंत्र वगैरे म्हणायची. अशी माझं डेली रुटीन होतं. आणि दररोजच्या प्रमाणे मी अभ्यासाला देखील उठले आणि अभ्यास करायला सुरुवात केली. एक अर्धा तासच झाला असेल मी अभ्यासाला सुरुवात केली आणि अचानकच काय झालं कोणास ठाऊक काहीच समजलं नाही. मी ज्या खुर्चीवरती आणि टेबल तिथे बसून अभ्यास करत होती, तर अचानकच माझ्या डोळ्यावर एक जड अशी परत आली आणि माझे डोळे आपोआपच झाकले गेले. आणि मी तिथंच टेबलावरती डोकं टेकवलं आणि तशीच मी झोपी गेली. झोपी गेल्यानंतर थोडाच वेळ झाला असेल, पण मला काहीच समजलं नाही. असे माझ्या बाबतीत कधीच घडले नव्हते. अचानकच आजच असे घडले. का कोणास ठाऊक, परंतु मला झोप लागली. आणि झोप लागल्यानंतर मला असं वाटलं की माझ्या बाबतीत काहीतरी वेगळं घडत आहे. माझ्या अंगावरती असं एक ओझं, जसं एखाद्याच्या अंगावरती 50-60 किलोचं एखादं ओझं अंगावरती ठेवलं जातं, तसं माझ्या खांद्यावरती मला असं ओझं ठेवल्यागत वाटलं. आणि अचानकच ओझं झाल्यानंतर मला म्हणजे हलता येईना, बोलता येईना, म्हणजे एवढं जड मला वाटू लागलं. आणि अचानकच मला असं वाटलं की कोणीतरी मला मारायला सुरुवात केली. आणि मारायला सुरुवात केल्यानंतर मी ओरडायला देखील लागले. मी खूप मोठमोठ्याने ओरडत होते. परंतु का कोणास ठाऊक माझी सासू, माझे सासरे, माझे मिस्टर देखील आसपासच होते. म्हणजे सासू-सासरे एका रूममध्ये आणि माझे मिस्टर तिथेच माझ्या शेजारीच झोपलेले होते. मी बेडवरून खाली टेबल खुर्चीवरतीच माझा अभ्यास चाललेला होता. परंतु मी एवढी मोठमोठ्याने ओरडत होती, परंतु त्यांना मात्र कोणत्याही प्रकारचा आवाज गेला नाही. आणि अचानकच मला मारायला लागल्यानंतर ते काय होतं मला दिसत देखील नव्हतं. परंतु जसं माझं डोकं टेबलावरती टेकलं, तसं मला खूप ओझं देखील वाटू लागलं आणि मला वरून मार देखील भेटत होता. आणि त्या क्षणामध्ये असं झालं की मी ओरडून देखील माझे मिस्टर उठत नाहीत. आणि त्यावेळी मला
असं वाटलं की मला केसाला धरून कोणीतरी ओढत घेऊन चाललेलं आहे. तर त्यावेळेस मी त्यावरती पाहिलं, जेव्हा मला केसाला धरून ओढत पाक उंबऱ्यापर्यंत घेऊन गेलं, तेव्हा मी जेव्हा वर पाहिलं तर तेव्हा एक ते भयावह दिसत होतं. खूपच भयानक, खूप म्हणजे खूप भयानक असं, म्हणजे काही सांगू शकत नाही. जेव्हा एखाद्याच्या स्वतः जर ते पाहिलं ना, तर खूपच भयानक, एखाद्याला अटॅक येईल किंवा एखाद्याचा जीव देखील जाईल. अशा प्रकारचं ते एक वेगळंच काहीतरी होतं. त्याला लांब केस, दात वगैरे विचित्र होते. म्हणजे असं आपण म्हणतो बघा, कल्पना वगैरे करतो, की भूत, प्रेत असं काही असतं ना, त्या प्रकारचंच खूप वाईट निगेटिव्ह शक्ती होती ती. आणि तिनं मला मारलं आणि केसाला धरून ओढत घेऊन चाललं. मी माझ्या नवऱ्याला, माझ्या सासूला, माझ्या सासऱ्यांना खूप मोठमोठ्याने हाक देखील मारत होते. परंतु का कोणास ठाऊक, परंतु घरातील कोणीसुद्धा माझ्या मदतीला धावून येत नव्हते. आणि असंच माझं चाललेलं होतं. पाक उंबऱ्यापर्यंत घेऊन केसाला मी ओढते अलीकडे, म्हणजे मला घरात जाण्यासाठी, परंतु ते मला तसंच ओढत घेऊन चाललेलं. आणि मला असं, म्हणजे ते मला एकटीलाच दिसत होतं, की काय कोणास ठाऊक. मी एवढं मोठमोठ्याने ओरडत होते, परंतु घरातील कोणीसुद्धा माझ्याकडे येतसुद्धा नव्हते. मग ते काय होत होतं मला देखील काही समजत नव्हतं. आणि त्यानंतर ना, मी खूप मोठ्याने माझ्या मैत्रिणीने सांगितलेलं मला आठवलं आणि तिनं मला सांगितलं होतं, की स्वामींचं नाव घेतलं ना, की स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यात धावून येतात. आणि त्या क्षणामध्ये मला दुसरं काही सुचलं नाही. कारण मी 3च दिवस स्वामींच्या सेवेत आले होते आणि तेव्हा मी स्वामींना खूप मोठ्याने हाक मारली, "स्वामी धावा, स्वामी मला वाचवा. तुमच्याशिवाय आता मला कोणीच वाचवू देखील शकणार नाही." असा स्वामींना मोठ्याने हाक मारली. आणि त्या क्षणामध्ये मला उंबरठ्याच्या बाहेर घेऊन जाणाऱ्या त्या शक्तीने माझी केसं सोडली आणि अचानकच ती गायब झाली. का झालं, कसं झालं, काहीसुद्धा समजलं नाही. परंतु मी स्वामींना हाक मारली आणि ते सर्व काही गायब झालं. आणि हे खूपच भयावह होतं. आणि त्यानंतर मी पळतच, म्हणजे मी पळत, म्हणजे अशी पळत होती, की मला काहीच समजलं नाही. जसं 4 पायावरती कुत्रं चालत असतं त्या पद्धतीने, किंवा मांजर 4 पायावरती चालत असतं, तसंच मी गुडघा आणि दोन्ही हात टेकत मी तशीच आपल्या रांगत असं म्हणतात ना, लहान मुलं रांगतात त्या पद्धतीनेच मी अशी चालतच माझ्या मिस्टरांकडे धावतच गेली. आणि एवढी फास्ट गेली की मला एवढी भीती वाटत होती की काहीसुद्धा समजत देखील नव्हतं. आणि त्यानंतर मी मिस्टरांना हलवून जागं केलं आणि मिस्टरांना सांगितलं की माझ्या बाबतीत असं-असं घडलं. त्यावेळेस ते देखील खूप घाबरले. जेव्हा मी सांगत होते ना, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. ते म्हणाले की "खरोखरच हे तू जे सांगते आहे, जे तुझ्या बाबतीत घडलेलं आहे, ते खरोखरच खूप भयानक आहे. आम्हाला खूपच भीती वाटली, जेव्हा तुझं हे सर्व काही ऐकलं." माझ्या घरातील सर्व लोकं घाबरून गेली होती. परंतु त्यांना हे कसे समजत नव्हते, की हे का घडले? कशामुळे घडले? याबद्दल कोणालाही काहीच समजत नव्हतं. परंतु जे मी अनुभव घेतला होता, तो खूपच भयानक होता. फक्त 3 दिवस मी श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणाले होते आणि त्यानंतर एवढी वाईट परिस्थिती, एवढे भयानक माझ्यासमोरचे जे दृश्य झाले होते, ते खूपच भयानक होते. खूप वाईट शक्ती होती. अजून तरी माझ्या मनात मी तुम्हाला सांगते तरी माझ्या अंगावरती काटा फुटतो आहे, की अशी माझी ती मी पाहिलेली निगेटिव्ह शक्ती होती. परंतु ते का घडले, याआधी कधीसुद्धा माझ्या बाबतीत असे घडले नव्हते. का घडले याचं उत्तर मला देखील माहीत नव्हते. परंतु आता मला ते जाणून घ्यायचं होतं. कारण मी तर दररोज उठत होते एक वेगळ्याच स्फूर्तीने, एक वेगळ्याच आनंदाने, आणि असे कधीच घडले नाही. आणि आजच का घडले या विचाराने मी खूप घाबरून गेले. आणि तो दिवस कसा तरी निघून गेला खूप विचाराने. आणि त्यानंतर मला समजले की इथे म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथून काहीच किलोमीटर अंतरावर स्वामींचा मठ आहे. आणि मग त्यानंतर मला कोणाला सांगावं काही समजत नव्हतं. मग त्यानंतर मी म्हटलं की चला, आपण इथं तिथं कोणाला सांगण्यापेक्षा आपण स्वामींच्या मठात जावं. कारण आपल्याला वाचवणारे दुसरे तिसरे कोणीही नसून माझे मिस्टर घरात असून सुद्धा त्यांनी नाही, सासूने नाही, सासऱ्याने नाही, पण स्वामींनी मला वाचवलं. माझ्या जवळची लोकं जिथे माझ्या उपयोगी पडले नाहीत तिथे 3च दिवस स्वामींचा तारक मंत्र म्हटले, परंतु स्वामी माझ्या हाकेला धावून आले. त्यामुळे मला तिथेच माझं समाधान होईल. आणि त्यानंतर मी स्वामींच्या केंद्रात गेले.
स्वामींच्या केंद्रात गेल्यानंतर मी तेथील काकांना सर्व काही माझ्या बाबतीत घडलेला प्रकार सांगितला. स्वामींच्या केंद्रामध्ये त्या लोकांनी देखील खूप शांतपणे आणि समजदारपणे माझं सर्व काही ऐकून घेतले. का कोणास ठाऊक, परंतु मला असं वाटत होतं की ते ऐकणारे काका दुसरे तिसरे कोणीही नसून साक्षात स्वामीच असतील. म्हणून तर एवढा शांततेने आणि माझं सर्व काही ऐकून घेतलं. आणि मी त्यांना विचारलं देखील, काका मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही, परंतु माझ्या बाबतीत असं का घडलं? आणि खरोखरच जर मी स्वामींचं नाव घेतलं नसतं ना, तर आज मी तुमच्या सर्वांमध्ये कधीच जिवंत राहिले नसते. परंतु स्वामी माझे धावून आले, त्यामुळे मी आज तुमच्या सर्वांबरोबर बोलते आहे. आणि मी सर्व काही प्रकार तेव्हा स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितला. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, जे काही तू फ्रीजमध्ये आणून ठेवलं आहे ते पहिलं बाहेर काढ. मग माझ्या एकदम लक्षात आलं की फ्रीजमध्ये तर भरपूर पदार्थ आपण ठेवत असतो. मग मी त्यांना विचारलं की काय झालं, काय चुकलं माझ्याकडून, मी काय चुकीची वस्तू आतमध्ये आणून ठेवली आहे का? तर तेव्हा ते लोक मला, स्वामींच्या केंद्रातील लोक म्हणाले की तू कधी विचार का केला नाही की जेव्हा जिथे तू जेवायला गेलीस तिथे पूजा होती, मग त्या पूजेची सामग्री किंवा ती पूजा किंवा भरपूर लोक का बरं तिथे जेवणासाठी आली नाहीत? फक्त तूच एकटी का गेलीस? का तू विचारलं तिथे? असा का विचार केला नाहीस की इथं भरपूर लोक नाहीत म्हटल्यानंतर आपण देखील जेवायला नको, असा तुझ्या मनात का विचार आला नाही? त्यावेळेस मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी मला जे सांगितलं पुढील सत्य ते ऐकूनच माझ्या डोळ्यातून घळघळ पाणी देखील वाहू लागलं. कारण पुढे त्यांनी मला असं सांगितलं की त्या घरामध्ये खूप अशी ताकदवान निगेटिव्हिटी होती आणि त्या लोकांना ती खूप छळत होती. आणि ती निगेटिव्हिटी घालवण्यासाठीच त्यांनी त्यांच्या घरामध्ये एक पूजा केलेली होती. आणि ती पूजा त्यांनी अशा प्रकारे केली होती की ती पूजा संपल्यानंतर त्यांच्या घरामध्ये जो कोणी जेवायला बसेल त्याच्या पाठीमागे ती निगेटिव्हिटी घालवायची होती. आणि जेव्हा त्यांच्या घरातील निगेटिव्हिटी दुसऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे जाईल तेव्हा त्यांच्या घरामध्ये सुख, समाधान, शांतता येईल. आणि त्यामुळे तुझा विश्वास हा स्वामींवर होता, परंतु त्यांना माहीत होतं की तू खूप साध्या भोळ्या मनाचे आहेस, त्यामुळे तू कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारणार नाहीस. म्हणूनच तुला तिथं त्यांनी जेवायला बोलवलं. आणि जेवायला बोलवून त्यांच्या घरातील जी निगेटिव्हिटी होती ती तुझ्या पाठीमागे लावली आणि त्यांनी तुला जेवायला घातलं, पोटभर जेवायला घातलं आणि त्यांच्या घरामध्ये असणाऱ्या निगेटिव्हिटीला थोडक्यात तुझ्या पाठीमागे जाण्याचं आमंत्रण दिलं. अशा प्रकारे होतं. मग तेव्हा माझ्या मनामध्ये प्रश्न आला. मी म्हणाले की त्यांना, मग मी जेवण एकटीनंच केलं, पण माझ्या घरामध्ये जो प्रसाद आहे तो मी घरच्यांसाठी सर्वांना देखील आणलेला आहे, मग त्यांना का नाही झालं? तर त्यावेळेस तिथे मला सांगण्यात आलं की तुझ्या घरच्या लोकांनी कोणीसुद्धा ते खाल्लं नाही. जे तुझ्या शेजारच्या लोकांनी जेवण दिलं होतं ते घरातील लोकांनी कोणीही खाल्लं नाही. जर त्यांनी देखील खाल्लं असतं तर तुमच्या सर्वांच्या वरती ते बेतलं असतं आणि तुम्हा सर्वांच्या आयुष्यात भयानक काळ निर्माण झाला असता. खूपच काही वाईट देखील घडू शकलं असतं, परंतु तू एकटीनेच ते जेवण खाल्लं आणि घरातील कोणीही ते खाल्लं नाही. त्यामुळे तुझ्या घरातील लोक वाचली, परंतु तुझ्या पाठीशी एक पॉझिटिव्ह शक्ती होती, त्या शक्तीने तुला वाचवलं. तेव्हा मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण अशी लोक असतात की स्वतःच्या पाठीमागचं काही वाईट गोष्टी घालवण्यासाठी दुसऱ्यांचा वापर करतात. मग ते विचार करत नाहीत की या लोकांच्या बाबतीत काय घडेल आणि त्यांना किती दुःखाचा सामना करावा लागेल. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा विचार न करता मला देखील जेवायला घातलं आणि मी देखील खूप साध्या भोळ्या मनाने त्यांच्या घरातील आनंदाने अन्न ग्रहण केलं. परंतु मला माहीत नव्हतं की अशा प्रकारे मला संकटाचा सामना करावा लागेल. बरं झालं माझ्या घरच्यांनी मी आणलेलं जेवण खाल्लं नाही, नाहीतर आज माझ्या घरावर खूप मोठं संकट आलं असतं आणि कदाचित त्या संकटामध्ये आम्ही कोणीही जिवंत देखील राहिलो नसतो. परंतु माझ्या पाठीशी फक्त 3च दिवसाचे तारक मंत्र म्हटलेला त्याची शक्ती ही होती आणि त्यामुळेच
माझं रक्षण झालं. आणि हे जेव्हा घडलं ना, तो एक एक क्षण मला खूप खूप वर्षासारखा वाटत होता. जेव्हा मला ती निगेटिव्ह शक्ती ओढत केसाला धरून चालली होती, तेव्हा मी खूप घाबरलेले होते आणि मला काय करावं हेही सुचलं नाही. परंतु स्वामींना मनापासून हाक मारली आणि माझे स्वामी माझ्या हाकेला धावून आले. खरोखरच श्री स्वामी समर्थांची सेवेमध्ये ना कधीच मोकळ्या हाताने कोणीही राहत नाही. मी स्वामींचे कधी-कधी जेव्हा मी स्वामींच्या सेवेत आले ना, तेव्हा अनुभव ऐकायला सुरुवात केले होते. तारक मंत्र जेव्हा म्हणत होते ना, तेव्हा मला स्वामींविषयी एक वेगळ्याच प्रकारची ओढ जाणवत होती. आणि तेव्हा मी स्वामींचं 1-2 अनुभव ऐकले असतील, दिवसा काम करता-करता दररोज. तर त्या अनुभवांमध्ये मी स्वामींचे खूप चमत्कार सुंदर-सुंदर ऐकले होते. अद्भुत असे अनुभव ऐकले होते. अशक्य ही शक्य करणारे देखील अनुभव ऐकले होते. परंतु एवढा माझा विश्वास नव्हता, परंतु मैत्रिणीने सांगितलं होतं आणि मला त्यातले त्यात तारक मंत्र म्हणजे माझ्या मनातील शब्द वाटत होते. त्यामुळे मी तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली होती. आणि याच तारक मंत्राच्या भक्तीमुळे स्वामी मला धावून आले आणि मला त्या संकटातून बाहेर काढले. नाहीतर आज माझ्या आयुष्यात खूप काळोख पसरलं असतं. स्वप्न तर दूरच, परंतु मी सुद्धा जिवंत राहिली नसती. परंतु माझ्या स्वामींनी मला बाहेर काढले आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपण आपल्या आयुष्यात जो प्रसंग घडला तो देखील सर्वांबरोबर शेअर करावा. आणि स्वामींचे काय चमत्कार असतात, स्वामी आपल्या भक्तांसाठी काय काय करू शकतात, हे तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवायचं असतं. त्यामुळे मी माझा अनुभव तुमच्या सर्वांबरोबर शेअर करत आहे. मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की तुम्ही फक्त स्वामींची सेवा करा. स्वामींची सेवेमध्ये तुम्हाला काहीही करायचं नाही. जे तुम्हाला मनापासून अंतःकरणापासून वाटतं ना, ती सेवा तुम्ही करायची आहे. मग तुम्हाला नामस्मरण जर करू वाटत असेल ना, तर तुम्ही श्री स्वामी समर्थ हा षड्यक्षरी मंत्राचं नामस्मरण करा. जर तुम्हाला तारक मंत्र आवडत असेल तर मनापासून अंतःकरणापासून. जर तुम्हाला वाटत असेल की आपण सतत तारक मंत्र म्हणावा, तरी तुम्ही तारक मंत्र म्हणा. जे तुम्हाला योग्य वाटतं, श्री स्वामी चरित्र सारामृतचं वाचन करावं वाटत असेल तर ते करा. परंतु तुमच्या आतला आवाज हा खूप महत्त्वाचा आहे आणि मनापासून जे वाटतं ना, ती सेवा तुम्ही करायला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक हाकेला धावून येणार आणि तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तर देणारच. कारण तुम्ही माझा अनुभव ऐकल्यानंतर तुम्हाला हे मात्र समजलं असेल की मी काही खूप दिवसाची सेवेकरी नव्हते. मग तेव्हा माझ्या मनात आलं की जी लोक खूप दिवसापासून स्वामींची सेवा करतात, स्वामींची भक्ती करतात, त्यांच्या आयुष्यात स्वामींनी किती सुंदर सुंदर चमत्कार केले असतील. आणि तेव्हा मला प्रत्येक अनुभव जे पहिले मी ऐकले, त्या अनुभव ऐकल्यानंतर मला आठवल्यानंतर मला असं वाटलं की खरोखर स्वामींच्या सेवेमध्ये जबरदस्त अनुभव येतात आणि स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत. हा जिवंत उदाहरण माझ्या आयुष्यात घडले आणि या संपूर्ण अनुभवावरून मी तुम्हा सर्वांना एवढंच सांगू इच्छिते की मनापासून स्वामींना जेव्हा तुम्ही हाक माराल ना, तेव्हा स्वामी नेहमी तुमच्या आसपासच असणार आहेत. फक्त तुम्ही हाक मारली पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला स्वामींच्या जवळ जाणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मनापासून श्रद्धेने स्वामींची भक्ती करणे हे खरोखरच खूप गरजेचे आहे. जेवढा विश्वास तुमचा स्वामींवर असेल ना, तेवढेच स्वामी आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येत असतात. तेवढ्याच विश्वासाने स्वामी आपल्या भक्तांच्या प्रत्येक वेळी अवतीभोवतीच असतात. त्यामुळे मनापासून स्वामींना एखादी गोष्ट मागितलेली किंवा स्वामींसाठी जरी एखादी गोष्ट आपण केली, तर स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या भल्याचंच करत असतात आणि नेहमी आपल्या भक्तांच्या योग्यतेचंच करत असतात. एखादी गोष्ट हवी आहे म्हणून सारखं स्वामींना स्वामी हे द्या, स्वामी ते द्या करण्यापेक्षा भक्ती करा. योग्य जे काही तुमच्यासाठी आहे ना, ते स्वामी नक्कीच तुम्हाला देणार आहेत. कारण स्वामींना माहीत असतं माझ्या भक्तासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. त्यामुळे तुम्ही काहीही एखादी गोष्ट सतत मागत राहिला ना, परंतु पुढे जाऊन तुमच्या आयुष्यात ती गोष्ट तुम्हाला दुःख देणारा असेल, तर स्वामी ती गोष्ट तुम्हाला कधीच देणार नाहीत. पण जर ती तुमचं पुढं जाऊन कल्याण होणार असेल, तर 100% स्वामी तुमच्या आयुष्यात तेच करणार. परंतु जर दुःख देणार असतील, तर तुम्ही कितीही स्वामींना मागितलं, तर स्वामी ते तुम्हाला कधीच देणार नाहीत. परंतु हे मात्र सत्य आहे की तुमच्या योग्यतेचं स्वामी भरपूर देणार.
जे तुमच्यासाठी अशक्य होतं ते सुद्धा स्वामी देणार. आणि जेव्हा स्वामी एखाद्या भक्तांच्या आयुष्यात द्यायला सुरुवात करतात ना, तर तेव्हा ओंजळ कमी पडते, ओटी कमी पडते, इतकं स्वामी देतात. मग स्वामी उगाचच म्हणत नाहीत की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्या पद्धतीने स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. तर माझे हे अनुभव होता की माझ्या आयुष्यातील जीव घेण्या प्रसंगामध्ये फक्त मी स्वामींचं तारक मंत्र म्हणून देखील स्वामींनी मला खूप मोठ्या संकटातून वाचवलं. त्याचबरोबर मला मार्गदर्शन देखील केलं. स्वामींच्या केंद्रामधील बोलणारा तो व्यक्ती मला तर असं वाटतं की दुसरं तिसरं कोणीही नसून माझे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थच असतील. त्यामुळेच तर त्यांना फ्रीजमध्ये ठेवलेलं जेवण, माझ्या बाबतीत घडलेला संपूर्ण प्रसंग माहीत होता. आणि याच विश्वासाने मी तुम्हाला सांगते की स्वामी नेहमी आपल्या भक्तांचं रक्षण करतात आणि योग्य वेळ आली की मार्गदर्शन देखील करतात. हाच माझा अनुभव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.